एकीकडे आपण रामलीला दिल्लीतली दृश्य बघतोय आणि दुसरीकडे आपण अंधेरीतली दृश्य बघतो आहोत की रेल रोको करून रेल्वे थांबवण्यात आलेल्या आहेत आणि काँग्रेस इथे आक्रमक झालेलं आपल्याला बघायला मिळतंय। ही अंधेरीतली प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरची जी दृश्य आहेत ती आपण आता बघतोय। चोख पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतोय, पण काँग्रेसनं इथे आंदोलन करत रेल रोको केलेला आहे। या दोन्ही दृश्यातनं आपण बघतोय की आज भारत बंदला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळत जातोय। दिल्लीमध्ये रामलीला मैदानामध्ये काँग्रेससह अनेक प्रादेशिक पक्षांचे दिग्गज नेते एका व्यासपीठावर आलेले, जणू काही सगळे विरोधक देशातले हे एकवटलेलं चित्र आपल्याला दिल्लीच्या रामलीला मैदानातलं बघायला मिळत आहे। तर दुसरीकडे मुंबईतल्या अंधेरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरची ही दृश्य आपण बघतोय की प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर काँग्रेसनं आंदोलन केलंय आणि रेल्वे अडवून धरलेली आहे, रेल रोको आंदोलन केलं। इसके फ्रेम में आपण बघतोय की आज दिवसभरामध्ये भारत बंदचं आवाहन काँग्रेसने केल्यानंतर त्याला अनेक विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आणि त्यानंतर ठिकठिकाणी कुठे आपण बघतो आहोत तर आंदोलनं सुरू झाली आहेत, कुठे जाळपोळ टायर जाळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। काही ठिकाणी आपण बघितलं आहे की बसेसची तोडफोड करण्यात आलेली आहे, तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांना धरपकड करताना सुद्धा आपण बघितलं आहे। मुंबईमधली जर आपण दृश्य बघितली तर ती सुद्धा आपण गोवंडीच्या भागामध्ये, चेंबूरच्या भागामध्ये मनसे आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळालं। त्याही ठिकाणी अनेक गाड्यांची तोडफोड करण्यात आली, तर पुण्यासारख्या ठिकाणी बसेसची तोडफोड करण्यात आलेली बघायला मिळाली। पण एकूणच जर सकाळपासून या सगळ्या बंदचा विचार केला तर काही ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे, तर काही ठिकाणी अत्यंत कडकडीत बंदला पाठिंबा मिळालेला आहे आणि या बंदला व्यापाऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे काही दुकानंसुद्धा आपल्याला बंद असलेली बघायला मिळत आहेत, पण याच्यातनं ज्या अत्यावश्यक सेवा आहे या मात्र सुरळीत चालू आहेत। शाळासुद्धा सुरळीत चालू आहेत। रिक्षा संघटनांनी सुद्धा या बंदमध्ये सहभागी व्हायचं नाही अशी भूमिका घेतली, पण तरीही जर कुठेही हिंसक वळण लागलं तर रिक्षा कोणत्याही क्षणी आम्ही बंद करू शकू अशाही पद्धतीचा या संघटनांकडून इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर टॅक्सी संघटना या आता सहभागी झालेल्या नसल्या तरी त्यांनीसुद्धा आम्ही कोणत्याही क्षणी जर हिंसक वळण लागलं या बंदला तर आम्ही याच्यातनं बाहेर पडू अशाही पद्धतीचं संघटनांनी सांगितलेलं आहे। आपण बघतोय दिवसभरामध्ये आज देशभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं आपल्याला बघायला मिळाली। काही ठिकाणी खूप वेगळ्या पद्धतीने, अनोख्या पद्धतीने आंदोलन बघायला मिळालं। आपण जयपूरमधलं सुद्धा आंदोलन बघितलं। आत्ताची ही आपण अंधेरीतली दृश्य बघतोय प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरची, पण खरं तर मुंबईमध्ये आठवड्याचा सोमवार सुरुवातीचा दिवस आहे आणि चाकरमान्यांची गर्दी इथे आपल्याला बघायला मिळते प्लॅटफॉर्मवर आणि या ऐन गर्दीच्या वेळी इथे रेल रोको आंदोलन आपल्याला करताना बघायला मिळतंय। त्यामुळे चाकरमान्यांचे हाल मात्र निश्चित झालेले आहेत। अंधेरी स्थानकामध्ये कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळलेली आपण बघतो आहोत। हळूहळू का विना पण ट्रेन या आता